राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। काही ठराविक बिल्डर्सच्या फायद्यासाठी शालू परिसरातील रस्त्यांना ठाणे महानगरपालिका मान्यता देत असल्याचा आरोप आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। दिवा परिसराची अवस्था अत्यंत बिकट झालेली असताना तिथलेच रस्ते दुरुस्त करण्याचा सोडून महानगरपालिका बिल्डर्सच्या फायद्यासाठी नको तिथे रस्ते बनवत असल्याचा आरोप आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला। यामागे मोठी सुपारी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। दिव्यामध्ये पूर्ण रस्ते खराब असताना दिव्याच्या बाहेर काही बिल्डरांच्या सुपाऱ्या वाजवण्यासाठी 100 कोटीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। या रस्त्यांमध्ये या रस्त्यावरती जाण्यासाठी अजून माणसंही नाहीत, तिथे राहायलाही गेलेली नाहीत। हे रस्ते कोणासाठी आहेत? बिल्डरला जास्त पैसे मिळावेत अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा असेल तर गोरगरीब हे टॅक्स पेयर आहेत, त्या टॅक्स पेयरचा पैसा तिथे का टाकायचा? तुम्हाला रस्ते द्यायचे ना, दिव्याला ना, दिव्यामध्ये रस्ते खराब आहेत। खोपट आणि नौपाडा परिसरातील रस्ता रुंदीकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करेल। नौपाड्यात सत्ताधाऱ्यांना मतं मिळत नाहीत म्हणून बदला घेण्यासाठी जर नौपाडा परिसरामध्ये रस्ता रुंदीकरण करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील आव्हाड यांनी दिला आहे। रस्ता रुंदीकरण कशासाठी? तुम्हाला नौपाड्यातनं मतं मिळाली नाहीत म्हणून? आम्हालाही मतं मिळाली नाहीत, पण मतांचं राजकारण आणि डोक्यात खुन्नस आणि बदला ठेवून जर तुम्ही काम करणार असाल तर हे शहर उद्ध्वस्त होईल। म्हणजे ज्याला जिथनं मतं मिळते त्यांनी तिथलंच काम करायचं आणि जिथे मतं मिळत नाहीत त्याला उद्ध्वस्त करायचं, हे बरोबर नाही। नौपाड्याच्या दुकान म्हणजे 50-50, 100-100 वर्षांची बाजारपेठ आहे, ते तुम्ही कशी काय उद्ध्वस्त करू शकता? खोपटलाही तोच न्याय कसं काय शक्य आहे? मुंब्रा बायपासला मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतो आहे। आगामी 8 दिवसांमध्ये हे खड्डे न बुजवल्यास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदा हातात घेईल असा इशारा देखील आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेत दिला। मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या अतिवेगवान मार्गाचं सादरीकरण आज MSRDCच्या वतीने ठाण्यात करण्यात आलं। सुमारे 710 किलोमीटर लांबीचा हा अतिवेगवान मार्ग आहे। सुमारे 31,000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर यांनी दिली। राज्यातील 10 जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार असल्याने या मार्गावरील जिल्हे मुंबई आणि नागपूरला प्रभावीपणे जोडले जातील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या प्रकल्पामध्ये भूसंपादन होणार असून भूसंचयन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। अशा प्रकारे राज्यात प्रथमतः हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। यामध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्हे म्हणजे मुंबई ते नागपूर हा 710 किलोमीटरचा प्रवास अत्यंत जलद गतीने होणारच आहे। परंतु या विकसित 8 लेन रोडवरती कृषी समृद्धी विकास केंद्र देखील स्थापन होणार आहेत। ठाणे जिल्ह्यात जवळजवळ 80 किलोमीटरचा हा रस्ता असणार असून याच्यामध्ये भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातून हा रस्ता जाणार आहे। भूसंचयनासाठी हायवे ॲक्टमध्ये विशेष बदल करण्यात आला आहे। या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमीनधारकांना प्रकल्पामध्ये थेट भागीदार बनवून घेण्यात येणार आहे। त्यांना ॲन्युटीच्या रूपाने ठोस स्वरूपामध्ये दरवर्षी रक्कम मिळणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। या प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या 22 नोड्समध्ये शेतकऱ्यांना 25 ते 30% जमिनीच्या समकक्ष एवढ्या रकमेची जमीन देण्यात येणार आहे। या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला असून अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पात रस दाखवला असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। महाराष्ट्र समृद्धी महामार्ग होतोय, याच्यामध्ये आपण लँड पुलिंगच्या माध्यमातून, भूमी संचयनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये पार्टनर, या प्रकल्पग्रस्त न ठरवता त्यांना भागीदार ठरवून हे शासन लँड पुलिंगच्या माध्यमातून प्रकल्प राबवणार आहे। याच्यामध्ये ठराविक 25%, 30% त्यांची जी काही जागा घेतली असेल त्याच्याबदल्यात त्यांना जागा तर देण्यातच येईल, त्याच्याशिवाय त्यांना एक प्रकारचं दरवर्षी असं 10 वर्ष त्यांना ॲन्युटी देण्यात येणार आहे। मात्र या प्रकल्पाला जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। भातसा, तानसा, वैतरणा आदी प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आजवर केवळ आश्वासनं मिळाली आहेत, त्यांना भरपाई मिळालेली नाही। मग शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला मदत का करायची असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत। त्यांनी विरोधाचं हत्यार उपसलं आहे।
मात्र यापूर्वीच्या प्रकल्प बाधितांचे विषय मार्गी लावले जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबई नागपूर समृद्धी मार्ग हा समृद्धी मार्ग नसून तो बर्बादीचा मार्ग असल्याचं आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये यावर आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे। या संपूर्ण प्रकल्पाला राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर, इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव आदी तालुक्यातील नागरिक याच्या जोरदार विरोधात असल्याचं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। समृद्धी महामार्ग नाही, तो विनाश मार्ग आहे। त्याला फक्त शहापुरातनं विरोध झाला असं समजू नका। त्याला विरोध इगतपुरीतनं झालाय, त्याला विरोध घोटीतनं झालाय, त्याला विरोध सिन्नरमधनं झालाय, त्याला विरोध कोपरगावमधनं झालाय। म्हणजे ज्या तालुक्यातनं गावातनं हा मार्ग येतो त्या गावातल्या शेतकऱ्यांनी जनसभा घेऊन, ग्रामपंचायतीच्या जनसभा घेऊन, 100% मतदान घेऊन, ग्रामसेवकाचा शिक्का घेऊन ठराव पाठवलेत माननीय मुख्यमंत्र्याला की आमचा या ठरावाला विरोध आहे। ज्या 22 नोड्समध्ये शेतकऱ्यांना जमिनी देण्याचं राज्य सरकार म्हणत आहे त्या ठिकाणी शेतकरी का जातील, त्या ठिकाणी उत्पन्नाची कुठली साधनं आहेत असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। हे काहीतरी आम्ही तिथे मॉल उभारू, तिथे नवीन नागरी वस्त्या आणू, नागरी वस्त्यात खाणार काय, दगड? हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याची टीका देखील आव्हाड यांनी केली आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखर। इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स, एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन। हेरम आर्ट, राम मारुती रोड, ठाणे। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। देशभरातील 11 केंद्रीय कामगार संघटनांनी महत्त्वाच्या 12 मागण्यांसाठी आज देशव्यापी संप आयोजित केला होता। अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देखील देण्यात आलं। सतत वाढणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीला आळा घाला, खाजगीकरण करू नका, वेतन पुनर्रचनेसाठी राज्याला केंद्र शासनाने आर्थिक मदत द्यावी, कामगार कायद्यात कामगार हितविरोधी बदल करू नका, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा आदी कामगार संघटनांच्या मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या आहेत। 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, 1 जानेवारी 2016 पासून केंद्राप्रमाणे 6% महागाई भत्ता त्वरित मंजूर करा, 5 दिवसांचा आठवडा करा, निवृत्तीचं वय 60 वर्ष करा, या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या। या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देखील या निमित्ताने देण्यात आला आहे। नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने ऋतू पार्क परिसरामध्ये ओपन जिम सुरू करण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्ये अशा प्रकारचे ओपन जिम सुरू करण्यात आले आहेत। ठाणे शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना व्यायामाची सवय लागावी या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी अशा प्रकारच्या जिम उभारण्यात येत आहेत। याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून ऋतू पार्क परिसरामध्ये हा जिम उभारण्यात आला आहे।
या ठिकाणी आबालवृद्ध नागरिक रोज येतील, व्यायाम करतील, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुरक्षित राहील असा विश्वास यावेळेस नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री संजय तरे हे देखील उपस्थित होते. बऱ्याच जणांनी मागणी केली होती की अशा प्रकारचं जिम आमच्या गार्डनमध्ये पण लावून देण्यात यावी. तर ती मागणी आज पूर्ण झाली, म्हणजे मी माझी वचनपूर्ती केली असं मी म्हणते. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. कामगार नेते श्री शरद राव यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं. कामगार चळवळीचं त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे अशी प्रतिक्रिया कामगार वर्गात उमटली आहे. म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्षपद अनेक वर्ष भूषवलेल्या शरद राव यांनी कामगाराला केंद्रबिंदू म्हणून काम केलं. जॉर्ज फर्नांडिस यांच्या तालमीत तयार झालेल्या शरद राव यांनी म्युनिसिपल लेबर युनियनचा दबदबा अवघ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. गेल्या काही वर्षांपासून रिक्षा युनियनमध्ये देखील त्यांची संघटना कार्यरत झाली होती. रिक्षा चालकांना महिना किमान 25,000 रुपयांचं उत्पन्न मिळावं हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी लढा सुरू केला होता. कामगार कायदे, महानगरपालिकांचे कायदे सगळे मुखोद्गत असलेल्या शरद राव ज्यावेळेस वाटाघाटींना बसत असत त्यावेळेस भले भले अवाक होत असत. कामगारांसाठी मसीहा असलेल्या या नेत्याच्या दानाने कामगार चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. समाजरत्न श्री नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. 1 आणि 2 सप्टेंबर रोजी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 वर्षाखालील मुलं आणि मुली, 17 वर्षाखालील मुलं आणि मुली आणि 19 वर्षांखालील मुलं आणि मुली अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक शाळा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी या संपूर्ण स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.